युनिट्स अँड मेजरमेंटचा सीईटीला आलेला एक पीवायक्यू आपण आज बघणार आहोत. या क्वेश्चनमध्ये एक वायर आपल्याला दिलेली आहे. वायरचा मास दिलेला आहे, रेडियस दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे आणि मॅक्सिमम पर्सेंटेज एरर आपल्याला डेन्सिटीमध्ये फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. पर्सेंटेज एररचा प्रश्न हा कायम सीईटीला विचारला जातो आणि हे प्रश्न अत्यंत सोपे आहेत बघा. करायचं काय असतं या ठिकाणी, जसं की आता ही रीडिंग आपल्याला दिलेली आहे. रीडिंग काय आहे? 0.3 प्लस मायनस 0.003 ग्रॅम हे मास आहे. बरोबर आहे? म्हणजे याला आपण एमने रिप्रेझेंट करणार आणि याला डेल्टा एमने. हा असतो एरर जो की 0.003 आहे आणि ही आहे त्याची ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता याचा जर आपण रिलेटिव्ह एरर किंवा फ्रॅक्शनल एरर घेतला तर काय लिहितो आपण? डेल्टा एम अपॉन एम लिहितो. या दोघांचा रेशो म्हणजेच कोण आहे? फ्रॅक्शनल एरर आहे. आणि जर मी याला 100 ने मल्टिप्लाय केलं की मला काय भेटतो? मला भेटतो पर्सेंटेज एरर जो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग आपल्याला जो पर्सेंटेज एरर काढायचा आहे तो कशामध्ये काढायचा आहे? तो काढायचा आहे डेन्सिटीमध्ये. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? डेन्सिटी इज इक्वल्स टू व्हॉट? मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे? म्हणजेच मास अपॉन आता वायर दिसायला कशी असते? सिलेंड्रिकल असते. त्यामुळे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो किती आहे? तो आहे पाय आर स्क्वेअर एच. एचच्या जागेवरती एल घेऊ कारण त्यांनी आपल्याला लेंथ दिलेली आहे. ठीक आहे. मग आता घ्यायचं आपल्याला पर्सेंटेज एरर. काय लिहिणार? डेल्टा रो अपॉन रो इंटू 100 इज इक्वल्स टू इथे डेल्टा एम अपॉन एम इंटू 100. पण 100 आपण शेवटी लिहूयात. ठीक आहे. आता हा जो पाय आहे हा कॉन्स्टंट आहे आणि पर्सेंटेज एरर काढत असताना कॉन्स्टंटला आपण घेणार नाही. उरलं कोण इथे? प्लस इथे आर स्क्वेअर आहे. हा 2 समोर येतो. डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 प्लस डेल्टा एल अपॉन एल इंटू 100. याला एका ब्रॅकेटमध्ये घेऊयात आणि सर्वाला 100 ने मल्टिप्लाय करूयात. सिंपल आहे. आता आपल्याला काय भेटेल? डेल्टा एम. डेल्टा एम किती आहे? तो आहे 0.003 डिवायडेड बाय 0.3 प्लस 2 इंटू डेल्टा आर ची किंमत किती आहे? ते आहे 0.005 अपॉन 0.5 प्लस डेल्टा एल किती आहे? तो आहे 0.06 डिवायडेड बाय 6 इंटू 100. ठीक आहे. मग पुढे 0.003 इंटू 100 जर आपण केलं तर काय भेटेल आपल्याला? 0.003 इंटू 100 म्हणजे 0.3 अपॉन 0.3 प्लस 2 इंटू 0.005 इंटू 100 म्हणजे किती? 0.5 अपॉन 0.5 प्लस 6 अपॉन 6. ठीक आहे. आता हे सर्व होतील कॅन्सल. बरोबर. इथे कोण शिल्लक राहील? 1%. इथे 2%. इथे 1%. ऍडिशन केल्यानंतर किती आलं? 4%. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आहे.